श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या म्हणजे या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. या आषाढ अमावस्याला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या दिवशी आपण दीप पूजन केले जाते. आपल्या दिव्यांची आपण पूजा करत असतो. आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. कारण बघा, यापुढे लगेच श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि श्रावण महिन्यानंतर सर्व सणवार जे आहे तर ते यायला सुरुवात होते आणि या सर्व सणांची सुरुवात पूजा ही आपण दिव्यांच्या साक्षीने आहे तर ती करत असतो. म्हणून हे दिवे जे आहे तर ते आषाढ अमावस्याच्या धुतले जातात आणि त्याची पूजा ही जी आहे तर तिथे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्वसुद्धा वेगळे आहे. आणि या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी दिवे प्रज्वलित करून आपण या दिव्यांची पूजा आहे तर ती करत असतो. दिव्यांच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते. आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या दूर करत असते आणि आपल्या घराचे भरभराट आहे तर ती करत असते. म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरातल्या सर्व स्वच्छ दिवे करून संध्याकाळी सर्व दिवे एका ताटावर ठेवून किंवा पाटावर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. आणि दीप अमावस्याला योग्य पद्धतीने सोप्या पद्धतीत आपण दिव्यांची पूजा कशी करावी आणि कणकेचे किती दिवे करावे आणि या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही आपल्या दिव्यांची पूजा जी आहे तर ती करायची नाही, याबद्दलची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर ही दीप अमावस्या जी आहे तर ती तुम्हाला साजरी करायची आहे. या दीप अमावस्याचा प्रारंभ 11 ऑक्टोबरला रात्री 1:53 होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. उद्या तिथीनुसार ही दीप अमावस्या जी आहे तर ती 12 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. अमावस्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा आहेत तर त्या करत असतो. त्याचे खूप जास्त प्रभावी पडत असतात. पण या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या नकळत चुका आहेत तर त्या अगदी होत असतात. तर आपल्याला या चुका करत नाही, आपल्याकडून होऊ नाही. पण या चुका झाल्यानंतर आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो तर त्याचे आपल्याला काहीच पटीने फळ आहे तर ते मिळत नाही. या उलट त्यामुळे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. तर आता या उद्या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये दिव्यांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. सर्व दिवे आपल्याला दाखवल्याप्रमाणे स्वच्छ आहे तर ते करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ केल्यानंतर आपल्याला ही पूजा आहे तर ती करायची आहे. वास्तुशास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही. जर तुम्ही या 2 तासाच्या राहू काळामध्ये उद्या दिव्यांची पूजा केली तर त्या पूजेचे कोणतेही फळ आहे ते तुम्हाला मिळणार नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागेल. तर उद्या दिव्यांची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेस ही पूजा करावी, तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, अशा काही ज्या नेम आहेत किंवा अशा ज्या काही कोणत्या भाज्या आहेत ज्या चुकून आपल्याला या दिवशी बनवायच्या नाही, तसेच आपल्याला कोणतेही आपल्याला घरामध्ये काम आहे ते करायचे नाही आणि एक पदार्थ जो आहे तो चुकूनही खायचा नाही. आपण हा पदार्थ या दिवशी खाल्ला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट, अडथळे सुरू होतात. तर या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, दिव्यांची पूजा कोणत्या 2 तासांच्या राहू काळानंतर आपल्याला करायची आहे, किती तासांचा म्हणजे 2 तासांचा राहू काळ आपल्याला कोणता आहे आणि शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता या दिवशी बघा, दीप अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होणार आहे. तर या दिवशी अनेक स्त्रिया काही वस्तूंची खरेदी करत असतात. पण आपल्याला या आषाढ अमावस्याच्या दिवशी अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, त्या वस्तूंची खरेदी तुम्ही चुकूनही करू नका. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ. तर या दिवशी आपल्याला मिठाची खरेदी करायची नाही.
त्याचप्रमाणे झाडू देखील या दिवशी खरेदी करू नका. लोखंडाच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा या दिवशी खरेदी करू नका. त्याचबरोबर तेल किंवा मीठ तुमच्या घरातलं संपलेलं असेल तर ते सुद्धा या दिवशी विकत आणू नका. कारण बघा, आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर त्या आपल्याला पितरांच्या समर्पित होणारा काही त्रास आहे तर तो होईल आणि ह्या पितरांना समर्पित होतील. अमावस्याचा दिवस हा आपल्या पूर्वजांना समर्पित असतो आणि आषाढ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. म्हणून या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही खरेदी करायच्या नाही. आपल्याला या आषाढ अमावस्याच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सुद्धा म्हटलं जातं. घरामध्ये लहान व्यक्ती असेल किंवा मोठे व्यक्ती असेल तर त्यांनी या आषाढ अमावस्याच्या दिवशी या दिवशी तेलाने मालिश करू नये. तर अजिबात आपल्याला या दिवशी काही ह्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहे, करायच्या नाही. हा पितरांशी जोडलेला गेला आहे आणि अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. तसेच सूर्य संक्रमणाच्या काळामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि या सर्व कारणांसाठी या दिवशी तेलाने मालिश करू नये. त्याचबरोबर या आषाढ अमावस्याच्या दिवशी एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे. तर या दिवशी तुम्हाला कोणीही एखादी वस्तू खायला दिली तर ती चुकूनही खाऊ नका. शक्यतो ज्या काही सफेद रंगाच्या वस्तू असतात तर मग पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा खीर असेल किंवा इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू असेल तर ते पेढा असेल तर इतर अजिबात खाऊ नका. आपल्याला ह्या वस्तू टाळायच्या आहे. अनोळखी व्यक्ती असेल किंवा तुमची एखादी ओळखीची व्यक्ती असेल त्यांनी जरी पांढऱ्या वस्तू दिल्या तर चुकूनही आपल्याला सेवन करायचे नाही. या दिवशी बाहेरच्या व्यक्तींकडून अजिबात आपल्याला कोणतीही गोष्ट आहे तर ती खायची नाही. या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि बऱ्याच वेळा आपले मित्र असतात पण तेच आपले शत्रू असतात. असे असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आहे, पांढऱ्या वस्तू आहे तर त्या खायच्या नाही. प्रगती झालेली कुणाला देखवत नाही अशा लोकांपासून आपल्याला रक्षण व्हावं यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाची मिठाई सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. तर ही एक गोष्ट तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा तुम्हाला सांगून ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात मीठ जे आहे तर ते कोणालाही उसणं द्यायचं नाही. कारण मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरातील मीठ हे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचं नाही. तसेच या दिवशी पैशाची देवाणघेवाण सुद्धा आपल्याला करायची नाही आणि कुणाला उसने पैसे देखील आपल्याला द्यायचे नाही. कोणाकडून उधार पैसे तुम्ही घेऊ नका आणि कोणालाही देऊही नका. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी कोणते लांब प्रवास करू नका. जर प्रवासाची खूप जास्त तुम्हाला गरज असेल तरच सर्वप्रथम मारुतीला एक नारळ फोडायचा आहे आणि मारुतीला आपल्याला प्रार्थना करून मगच आपल्याला दूरचा प्रवास जो आहे तर तो करायचा आहे. तर या दिवशी जास्तीत जास्त लांबचा प्रवास हा आवर्जून टाळायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी आहेत तर या आपल्याला दिवसभरामध्ये टाळायच्या आहे. दीप अमावस्या ही संपूर्ण दिवसभर आणि रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. आपल्या प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार दिव्यांची पूजा करत असतो. बरेच जण सकाळीच पूजा करत असतात, काही जण दुपारी करतात तर बरेच जण संध्याकाळी 3 सांजेला करत असतात. पण या दीप अमावस्याची पूजा करण्यापूर्वी जी शुभ वेळ आहे तर ती सायंकाळी असते. सायंकाळी अंधार पडतो आणि जेव्हा आपण हे दिवे प्रज्वलित करतो तेव्हा या दिव्यांना लख्ख प्रकाश पडतो आणि त्यामुळे आपल्या घरातील भरभराट होते. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी आपल्याला दीपपूजन आहे तर ते करायचं आहे. आता हे दीपपूजन करण्यापूर्वी 2 शुभ मुहूर्त सांगितले गेले आहे. जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची वेळ नसेल तर तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता. सकाळी बघा 6:30 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत हा एक शुभ मुहूर्त आहे. तर या काळामध्ये तुम्ही ही पूजा जी आहे तर ती करू शकतात आणि जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा एक शुभ मुहूर्त आहे. तर संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो असा आहे, प्रदोष काळापासून म्हणजे 6:50 पासून ते रात्री 8:20 असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी दिव्यांची पूजा जी आहे तर ती करू शकता आणि पिंपळाच्या झाडाजवळ जर या वेळेमध्ये तुम्ही जाऊन दिवा लावला तर तो दिवा अतिशय उत्तम राहील. आपल्या राहू काळामध्ये फक्त या दीपपूजन जे आहे तर ते करायचे नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दररोज 90 मिनिटांचा राहुकाळ असतो आणि हा राहुकाळ आपल्याला छायाग्रहणाच्या प्रभावामुळे अशुभ मानला जातो. यावेळी कोणीही पूजा किंवा शुभ कार्य केल्यास त्यांना अडथळे, अपयश येण्याची शक्यता असते. कारण या 1.5 तासांच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा ही वाढलेली असते आणि म्हणून या काळात कोणतीही पूजा किंवा सेवेचा आपल्याला कोणते फळ जे आहे तर ते मिळत नाही. या व्यतिरिक्त त्यांचे वाईट दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात.
तर उद्या 12 ऑगस्टला आषाढ अमावस्येच्या दिवशी राहू काळ जो असणार आहे तो दुपारी 12:35 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:10 असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा किंवा दीपपूजन जे अजिबात करायचं नाही. मी तर सांगेल या 1.5 तासाच्या राहू काळामध्ये तुम्ही दिव्यांची स्वच्छतासुद्धा करू नका. राहू काळ संपल्यानंतर तुम्ही दिव्यांची स्वच्छता करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी 3 सांजेला सांगितलेल्या मुहूर्तावर तुम्ही शुभ मुहूर्तावर तुम्ही दिव्यांची पूजा जी आहे तर ती करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कणकेच्या दिव्यांचं खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे. आपल्या घरातील दिव्यांसोबत प्रत्येकाने कणकेचे 5 तरी दिवे बनवावे किंवा 11 देखील बनवू शकतात. हे गोड कणकेचे दिवे बनवायचे आहे. गुळाचं पाणी करून त्या पाण्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ मळून दिवे बनवायचे आहे आणि दिवेही तुम्हाला उकड घ्यायची आहे आणि त्यानंतर दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या घरातील दिव्यांना त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे. जे दिवे आपण धुवून काढलेले आहेत तर ते सुद्धा प्रज्वलित करून या कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्या घरातील जी वंशाचे दिवे आहेत म्हणजे जे आपले मुलं बाळं आहेत तर त्यांना सुद्धा या दिव्यांनी ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांचं औक्षण जे आहे तर ते केलंच गेलं पाहिजे. ते खूप जास्त शुभ मानलं जातं. या दिवशी कणकेच्या दिव्यांनी मुलांचे औक्षण केल्याने मुलांमागची इडापिडा किंवा काही अडचणी असेल तर त्या दूर होतात आणि त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होतं. त्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. या दिवशी आपल्याला ही काळजी देखील घ्यायची आहे. आपल्या मुलांचं औक्षण आहे तर ते करायचं आहे. या दिवशी मुलांची काळजी जे आपल्याला मुलांवर हात उचलायचा नाही. आपल्या मुलांना अपशब्द जे आहे तर ते चुकूनही बोलायचे नाही आणि या दीप अमावस्येला आपल्याला लेकरांवरून ओवाळून काहीतरी आपल्याला त्यांची दृष्ट नजरबाधा काढून टाकायची आहे. अमावस्या आपण साजरी करत असतो म्हणून मुलांना चुकूनही आपण काही मारहाण किंवा रागवायचं नाही. या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे तर दीपपूजन आहे तर ते करायचं आहे. राहू काळ सांगितल्याप्रमाणे 12:30 ते आपल्याला 2:20 राहू काळ आहे. त्यामुळे ते दीपपूजन चुकूनही आपल्याला करायचं नाही. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.